चालूच आहे व्लॉग. तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. चला. तर मित्रांनो आलो आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आणि आमची आता ट्रेन जी आहे ती मिस झालेली आहे. आणि एक जी ट्रेन होती ती आमची मिस झालेली, जी ट्रेन जाणार होतो आम्ही. माझा काही संबंध नाही. आता बघूयात नंदीग्राम एक्सप्रेस येणार आहे 1:30 वाजता, तर तिच्यात जायचं आम्हाला. तिकीट अजून काढलं नाही, आता बघू प्लॅटफॉर्मला जायचं. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्हाला की आम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढायला पाहिजे का नाही पाहिजे. मला एक सांग, बकचोदी म्हणजे पोरी बघून मी सिन्सिअर वागू का बकचोदी चालू ठेव माझी, मला ते सांगा पहिले. काही कर फक्त डायरेक्ट मुंबईचं नाही, नाशिक मध्ये पाहिले मुंबईचं नको. मित्रांनो बघू शकता इथं लाईन लागलेली आहे भरपूर नंदीग्रामसाठी. आणि आता इथं आमच्या चर्चा चालू आहे कोण जाणार आहे. आता आमच्या दोघांचे नंबर झाले, आता तिघांचे बाकी. सॉरी झालाय का तुला. आता या दोघांचं बाकी, आता यांच्यामध्ये पाडून घेते. या दोघांमध्ये जो येईल तो नंबर लावेल. या दोघांमध्ये जो येईल पहिला तो तिकीट काढा सगळ्यांचं. ज्याचं वाईट आलं ना तो. नाही तसं नाही हार तसं नाही, जे आलं ते. हा 1 2 3. व्हिडिओ काढलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही पण या, तुमच्या हात जोड. तुम्ही प्लीज कॅफेला व्हिजिट करा आमच्या आणि वोट करून आरुष बोलाला जिंकून टाका राईज अँड फॉल मध्ये. प्लॅटफॉर्म तिकीट आधी 20 रुपये होता, आता 10 रुपये दिलेले. नाही रे, वंदे भारत काहीच. दुरंतो. व्हेरी गुड. लो हे कुत्राला अडकाय रे. हड लो आता दिस पप्पी येईल नाही का. 3 वाजले. आता बघू शकता आम्ही जनरल डब्यात घुसलेलो आणि जनरल डब्याची हालत बघू शकता. रोहित्या बघू शकता आमचा फुल झोपवलेला. काय वागला तू. अरे मी विचारतोय ते थंडी नाही पडली ना रे, मग कुठून आले दुःख कुठून आलेले. तर मित्रांनो बघू शकता कसारा घाटामध्ये कसं दुःख झालेलं आहे. दुःख झालेलं आहे. असं वाटतंय एखादा मोठा आहे पण सिगरेट मारू राहिला नाही का, नुसता धुवा सोडू राहिला. राकेश राणा. फक्त व्ह्यू घ्या तुम्ही मित्रांनो. तुम्हाला झोपेले तो मला बाद रागी करे मध्ये घरातून आलं तसं नशीब खराब झालं आमचं. आलं फुल मारली गेली, ठासून मारली गेली. आलं तसा पाऊस. आणि पाऊस बघू शकता कसा आलेला आहे. मुंबईत पावसाने एकदम स्वागत केलेलं आहे. नाला बरोबर राहिला. फक्त रेल्वे कॅन्सल नाही व्हायला पाहिजे आमच्या रिटर्नची बस. का रे सगळं ठीक आहे, फक्त रेल्वे कॅन्सल नको होती मला जायच्या टाइमला. अरे इथं रेल्वे कॅन्सल होऊन जाते हो. चेहरे बघू शकता. आता इच्छा बी होत नाही व्लॉग शूट करायची मला. तर मित्रांनो डायरेक्ट एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला, इतका खतरनाक पाऊस चालू आहे या ठिकाणी. आता कशी शॉपिंग करायची, कसं पुढं काय करायचं काय नाही काही समजत. तुम्हाला सांगायला गेलं कमेंट करून टाका, तोपर्यंत आमचा ब्लॉग काही भेटणार नाही पाहिजे.
तर मित्रांनो आता थांबलो आम्ही लोकलच्या स्टेशनला आणि वैभव इथं आलेला आहे, होऊ शकतं. कसं काय वाटतं? जिरली आमची जिरली. मुंबईला येऊन चांगली जिरली. मुंबई बेस्ट आहे का नाशिक बेस्ट आहे? नाशिक नाशिक ऑल टाइम नाशिक. नाशिक इज द बेस्ट. त्या इथला पाऊस सुद्धा थांबना काय भांगार. काय रे, नाशिक बेस्ट का मुंबई बेस्ट? एनी टाइम नाशिक बेस्ट. नाशिकच बेस्ट भैया. फुल जाम झालो आणि मित्रांनो कंप्लीट 5:30 वाजता आम्ही इथं आलेलो होतो आणि आता किती वाजले 7-7:30 वाजता 2 तास झाले आम्ही इथे थांबत. तरी पण पाऊस काय उघडायचा नाव घ्यायचा. आता इथं लांब पर्यंत रेनकोटचं दुकान सुद्धा नाही. मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की कृपया जर तुम्ही आता पावसाळ्यामध्ये जर ट्रॅव्हल करत असाल तर समोर जिथं पण आपण ट्रॅव्हल करत असेल खास करून मुंबईच्या जागी तुम्ही ना किमान समोर कॉन्टॅक्ट करून वेदर वगैरे चेक करत राहा व सगळे आपले म्हणजे तुम्ही सगळी पुढची माहिती काढून पुढे ट्रॅव्हल करा जेणेकरून तुमची फसवणूक नको व्हायला. आम्ही आता शॉपिंगच्या याच्याने आलेलो होतो पण आम्हाला आता कुठंच काही जाता येत नाही. आम्ही अशा पद्धतीत अडकलेलो आहे की ना आमच्याकडे रेनकोट येत ना काहीच नाही आमच्याकडे साहित्य. कालपर्यंत पाऊस तर काही नव्हता पण अचानक मध्ये आता पाऊस आला बराबर चालू झाला. बोल तुझी काय प्रतिक्रिया? कारण काल आज येऊन ते मुंबईमध्ये रडतायत. तू घरात काही कंटेंट बनवाना एवढा कंटेंट भेटते. इतनी क्यों तुम खूबसूरत हो जो रुकने का नाम ही नहीं लेते. नीट अरे ना. तर फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलो आता मरीन ड्राईव्हला. आता ब्रिज क्रॉस करून आम्हाला जायचंय मरीन ड्राईव्ह साठी. तर पुढं चालले 2 पेंग्विन आणि मागं आहेत आम्ही 3 पेंग्विन बघू शकता. आता जाऊयात मरीन ड्राईव्हला आणि तिथला व्ह्यू कसा असतो ते तुम्हाला दाखवतो. आणि पाऊस भरपूर येतोय तर बघा काय होतं. तर मग मित्रांनो त्यानंतर आम्ही निघालो मरीन ड्राईव्हला आणि मरीन ड्राईव्हला अरबी समुद्राचा असा नजारा बघून सण आम्ही पुढे निघालो लोहार चाळसाठी. तर लोहार चाळमध्ये गेल्यानंतर पाऊस इतका तुफान होता की जसं आम्ही ना मुंबईमध्ये गेलो होतो तसा तेव्हा पाऊस चालू होता. तर आम्ही निघेपर्यंत पाऊस आता व्लॉग बंदच होणार आहे आणि दुसरा व्लॉग चालू होणार आहे आमचा फॅशन स्ट्रीटचा. कारण का सगळ्यांच्या चड्ड्या ओल्या झालेल्या खास करून गोरखची. मुंबईमध्ये तुम्ही जर आले ना मुंबईमध्ये आले ना कुठेही खड्डे सापडले तर अजिबात त्या खड्ड्यामध्ये पाय टाकू नका. खड्डे अजिबात पाय आले. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण डेकोरेशनचं सामान घेतलेलं आहे. बाकी काय प्रॉब्लेम आहे बदलून भेटतो ना कधी पण भेटणार तुम्हाला कुठे पण भेटणार बरोबर. त्याची कलर चेंज करायची स्विच आहे ना बटन फक्त ऑन ऑफ करायचं तुम्हाला. हा दांडा इकडे हा फिक्स करून हा भिंतीला लागणार आहे वॉलला. फोटो काढून घेतो सगळं साईड त्यांचा नंबर पण घेऊन घ्या. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. काकांच्या दुकानाचं प्रमोट होतं ना रे. का रे येतील ना दुकान बघून. दुकानाचं नाव पण टाकून द्या आपण त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आलोय आम्ही आता गेट ऑफ इंडियाला. तर बघू शकता आपल्या मागे गेट ऑफ इंडिया आहे. इकडे ताज हॉटेल ओबराय हॉटेल आणि इकडे आपल्या महाराजांचा पुतळा आहे अश्वारूढ पुतळा. तर आता जातो